श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यात कधी कधी काळ इतका गडद पसरतो की आशेचा एक किरणही दिसत नाही. पण जिथे सर्व आशा संपतात तिथूनच स्वामी समर्थांचा आधार सुरू होतो. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आहे सुनंदा नावाच्या एका साध्या स्त्रीची. सुनंदा आणि तिचा नवरा सुरेश हे दोघच जण आनंदी दाम्पत्य. सुरेश एका कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता, तर सुनंदा घर सांभाळायची. सुनंदा रोज स्वामींच्या फोटोसमोर उभी राहून म्हणायची, स्वामी, अनेक वर्ष झालीत, मला मूल नाही. डॉक्टरांकडे किती उपचार केले, औषधं घेतली, पण प्रत्येक वेळी निराशाच हाती आली. आता तुमच्याकडे धाव घेते, कृपा करा स्वामी. सुनंदाचा स्वामींवरती खूप विश्वास. स्वामींच्या कृपेनं आणि चांगल्या उपचाराने सुनंदाला अखेर गोड वार्ता मिळाली. ती मातृत्वाच्या प्रवासात दाखल झाली. दिवस आनंदात होते. 9 महिने स्वामींच्या नामस्मरणाने आणि प्रार्थनेत ती रमली होती. आता सुनंदा रोज स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून म्हणायची, स्वामी, हे बाळ माझ्या पोटी वाढतंय, पण त्याचं भविष्य, त्याचं आरोग्य तुमच्याच हातात आहे. मी फक्त वाहिनी आहे, खरी आई तर तुम्हीच आहात. पण 9व्या महिन्याच्या सुरुवातीला अचानक सुनंदाच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. घरातील सर्वजण चिंतेत पडले. नवरा घाबरून त्याच्या आईवडिलांना म्हणतो की, आई बाबा, परिस्थिती गंभीर दिसते, लगेच दवाखान्यात घेऊन जाऊया. सुनंदाला दवाखान्यात ॲडमिट केलं जातं. दवाखान्यात तणावपूर्ण वातावरण, नर्स, डॉक्टरांची लगबग, घरच्यांच्या चेहऱ्यावर भीती. थोड्या वेळात डॉक्टर बाहेर येतात आणि गंभीर आवाजात सुनंदाच्या नवऱ्याला म्हणतात, बाळाची स्थिती ठीक नाहीये, आपल्याला तयारीत ठेवावी लागेल. डिलिव्हरी होते, पण बाळ रडतच नाही, श्वास घेत नाही. डॉक्टर बाहेर येऊन म्हणतात की, माफ करा, बाळ जिवंत नाही. संपूर्ण वातावरणात सन्नाटा. सासू सासरेच्या डोळ्यात पाणी, नवरा खचलेला. थोड्या वेळात सुनंदा म्हणते की, मला माझं बाळ जवळ हवंय. असं म्हटल्यावरती आता ते मृत बाळ डॉक्टर सुनंदाच्या कुशीत देतात. सुनंदा डोळ्यामध्ये अश्रू आणत म्हणते की, स्वामी, हे बाळ माझं नाही, तुमचं आहे. एकदा तरी माझ्या लेकराकडे पहा, कृपा करा स्वामी. आणि पुढे ती बाळाच्या कानात कुजबुजते. ती एक मंत्र म्हणते, ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. क्षणभर स्थिरता. अचानक बाळाचे लहानसे होठ थरथरतात, हात हलतात आणि बाळ मोठ्याने रडते. डॉक्टर अचंबित होतात आणि म्हणतात, अरे, बाळ श्वास घेते, हे तर चमत्कार आहे, बाळ जिवंत आहे. हे ऐकता सुनंदाचा नवरा, तिचे सासू सासरे यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू वाहू लागले. त्या क्षणी सगळ्यांना जाणवलं, जिथे मानवी मर्यादा संपतात तिथूनच स्वामींची कृपा सुरू होते. आता सुनंदा सुद्धा खूप आनंदी होते आणि हसून बाळाच्या कानात पुन्हा मंत्र म्हणते, ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी भक्तांनो, या गोष्टीला आता 6 वर्ष पूर्ण झालीत. आजही सुनंदा दरवर्षी आपल्या मुलाच्या वाढदिवसाला हाच मंत्र त्याच्या कानात म्हणते, कारण तिच्या मते बाळाचे खरे जीवनदाता स्वामी समर्थच आहेत. तर हा होता सुनंदाताईचा स्वामी अनुभव. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा, किंवा तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल ते देखील सांगा. आणि अशाच स्वामी समर्थांच्या कथा, अनुभव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.